डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे? हा प्रश्न मित्रांनो वर्धा पोलीस भरती 2017 मध्ये विचारण्यात आलेला होता आणि नागपूर पोलीस भरती 2016 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 नागपूर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ हे नागपूर या ठिकाणी आहे। तसेच मित्रांनो लक्षात असू द्या महाराष्ट्रामध्ये एकूण 3 आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत। एक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई या ठिकाणी आहे आणि 2 लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुणे या ठिकाणी आहे आणि 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ हे नागपूर या ठिकाणी आहे। लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे। या टॉपिकवर सुद्धा एमपीसीने प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे पुणे या ठिकाणी। पुढील प्रश्न आहे पोलीस अधिकाऱ्याच्या जनतेप्रती जबाबदाऱ्या मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कोणत्या कलमामध्ये नमूद केले आहे? पोलीस अधिकाऱ्याच्या जनतेप्रती जबाबदाऱ्या मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कोणत्या कलमामध्ये नमूद केले आहे? हा प्रश्न मित्रांनो PSI मुख्य परीक्षा 2014 मध्ये विचारण्यात आलेला होता। या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 कलम 66 मध्ये। पोलीस अधिकाऱ्याच्या जनतेप्रती जबाबदाऱ्या मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 66 मध्ये नमूद केले आहे। पुढील प्रश्न आहे मानवी आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? मानवी आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? हा प्रश्न मित्रांनो वर्धा पोलीस भरती 2018 मध्ये विचारण्यात आलेला होता। या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 कर्बोदके। मानवी आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत हे कर्बोदके आहे। तसेच मित्रांनो लक्षात असू द्या कर्बोदकेपासून 60 ते 70% ऊर्जा मिळते आणि प्रथिनापासून 10 ते 12% ऊर्जा मिळते आणि मित्रांनो मेदपासून 15 ते 20% ऊर्जा मिळते। लक्षात असू द्या मित्रांनो कर्बोदकेपासून 60 ते 70% ऊर्जा मिळते आणि प्रथिनेपासून 10 ते 12% ऊर्जा मिळते आणि मेदापासून 15 ते 20% ऊर्जा मिळते। तसेच मित्रांनो लक्षात असू द्या जीवनसत्वाचा शोध फुंक या शास्त्रज्ञांनी लावला। तसेच मित्रांनो लक्षात असू द्या जीवनसत्वाचा शोध फुंक या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे। लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे। या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे जीवनसत्वाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे फुंक। पुढील प्रश्न आहे कोणत्या रोगावर BCG हे प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते? कोणत्या रोगावर BCG हे प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते? हा प्रश्न मित्रांनो PSI पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आलेला होता। या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 क्षयरोग। क्षयरोगावर BCG हे प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते। पुढील प्रश्न आहे न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। हा प्रश्न अमरावती पोलीस भरती 2016 मध्ये विचारण्यात आलेला होता। या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 चॅडविक। न्यूटनचा शोध चॅडविक या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे। तसेच मित्रांनो लक्षात असू द्या डाल्टन या शास्त्रज्ञाने अणुसिद्धांत मांडलेला आहे। न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे। त्यानंतर मित्रांनो आइन्स्टाईनने सापेक्षवादाचा सिद्धांत मांडलेला आहे। गॅलिलिओने जडत्वाची संकल्पना मांडलेली आहे। लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे। या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे। त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या। पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारी व्यक्ती कोण? महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारी व्यक्ती कोण? खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो। या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 वसंतराव नाईक। महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे व्यक्ती हे वसंतराव नाईक हे आहेत। पुढील प्रश्न आहे ने ए व सी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे? ने ए व सी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 तृतीया। ने ए व सी हे प्रत्यय तृतीया विभक्तीचे आहे। पुढील प्रश्न आहे नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे?
खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 4 तोरणमाळ. नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 कुसुमाग्रज. विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव हे कुसुमाग्रज आहे. पुढील प्रश्न आहे, यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो? यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन 2 अलाहाबाद. यमुना गंगा नदीचा संगम हे अलाहाबाद येथे होतो. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती? भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती? खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 4 सियाचीन. भारतातील सर्वात लांब हिमनदी हे सियाचीन आहे. पुढील प्रश्न आहे, पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्रामुख्याने परिणाम होतो? पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्रामुख्याने परिणाम होतो? यापासून योग्य उत्तर ऑप्शन 4 मज्जासंस्था. पोलिओमुळे शरीराच्या मज्जासंस्थावर प्रामुख्याने परिणाम होतो. पुढील प्रश्न आहे, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? हा प्रश्न सुद्धा मित्रांनो अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 2 डिसिबल. आवाजाची तीव्रता डिसिबल या एककात मोजली जाते. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? यापासून योग्य उत्तर ऑप्शन 4 जिराफ. जिराफ या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते. पुढील प्रश्न आहे, ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू खालीलपैकी कोणते आहे? ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू खालीलपैकी कोणते आहे? यापासून योग्य उत्तर ऑप्शन 3 बॉक्साईट. ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू हे बॉक्साईट आहे. पुढील प्रश्न आहे, ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे? ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 4 सोलापूर. ज्वारी संशोधन केंद्र हे सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, नारळ संशोधन केंद्र हे भाटे येथे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. सुपारी संशोधन केंद्र हे श्रीवर्धन येथे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. काजू संशोधन केंद्र हे वेंगुर्ला येथे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. केळी संशोधन केंद्र हे यावल येथे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. आणि मित्रांनो डाळिंब संशोधन केंद्र हे केगाव येथे सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक काय आहे? संशोधन आणि केंद्र या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाते. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही विस्तारपणे पाहून जा. पुढील प्रश्न आहे, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जाती व जमाती आणि इतर मागास वर्गांसाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत? कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जाती व जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आली आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 2 93व्या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जाती व जमाती आणि इतर मागास वर्गांसाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहे. पुढील प्रश्न आहे, असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कोणत्या कलमाने प्रतिबंधित केली आहे? असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कोणत्या कलमाने प्रतिबंधित केली आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 2 कलम 14 नुसार. असमानता ही राज्यघटनेच्या कलम 14 नुसार प्रतिबंधित केली आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 4 मालमत्तेचा हक्क. मालमत्तेचा हक्क हे भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही. पुढील प्रश्न आहे,
मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 विष्णुशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, भारतामधील कोणत्या राज्यांमध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहेत? भारतामधील कोणत्या राज्यांमध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 राजस्थान. भारतामधील राजस्थान या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहेत. पुढील प्रश्न आहे, नाशिकला पश्चिम भारताचे वाराणसी खालीलपैकी कोणत्या कारणामुळे म्हणतात? नाशिकला पश्चिम भारताचे वाराणसी खालीलपैकी कोणत्या कारणामुळे म्हणतात? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 खूप साऱ्या धार्मिक स्थळांच्या एकत्रीकरणामुळे. नाशिकला पश्चिम भारताचे वाराणसी हे खूप साऱ्या धार्मिक स्थळांच्या एकत्रीकरणामुळे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, पिकलेले फळ खाली पडले या वाक्यातील विशेषण ओळखा. खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 पिकलेले. पिकलेले फळ खाली पडले या वाक्यातील विशेषण हे पिकलेले आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.